आपल्याकडे कधीही पाहुणे जर आले किंवा आपल्याला अचानक काहीतरी स्वयंपाक करायचा आहे, घरात काहीच अवेलेबल नसेल, तर बेसन हे सगळ्यांकडे असते. तर बेसन वापरून आज आपण रेसिपी बनवणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ते मिरची, कांदा, खोबरं, गरम मसाला, लसूण, आलं असं सगळं मी भाजून घेतलेलं आहे. मिरचीऐवजी तुम्ही चटणी पावडर वापरू शकता. सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. याच्यातली आपल्याला वस्तू कोणतीही बाहेरून आणायची गरज नसते. आपण महिन्याच्या किराणामध्ये या सगळ्या वस्तू आणत असतो. आलं लसूण नसेल तर आलं लसूणाची पेस्ट तुम्ही वापरू शकता. बऱ्याचदा काय होतं, आपलं बाहेर जाणं होत नाही आणि आपल्याकडे भाजी अवेलेबल नसते, म्हणजे कोणतंही आपल्याकडे पालेभाजी अवेलेबल नसते, तर तेव्हा आपण ही भाजी बनवू शकतो. इथे मी आता बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये ओवा टाकलेले आहेत. ओवाला हिंदीमध्ये अजवाईन देखील म्हणतात. त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. ते आपल्याला सोडा वगैरे टाकायचं नाही, त्यामुळे मी हळद टाकत आहे, म्हणजे त्यांचा कलर छान येईल. सोडाऐवजी सॉफ्ट येण्यासाठी आपण तेल टाकू शकतो. त्यानंतर मी हिंग टाकून घेतलेली आहे. मी बेसनचा वापर करत आहे म्हणून हिंग आपल्याला टाकायचीच आहे. त्यानंतर या सर्व वस्तू आपल्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून पाणी टाकून त्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि थोडं मिक्स व्हायला लागलं की त्यानंतर आपल्याला हाताची गरज पडेल. त्यानंतर आपल्याला तेल लावून छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. आता आपल्याला जो आपण वाटण काढलेलं आहे ते आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊयात. ही रेसिपी सगळ्यांनाच आवडेल. ही रेसिपी जास्त करून खानदेशी कडे आणि नागपूर या साईडला करण्यात येते. व तिकडे भाजीपाला वगैरे अवेलेबल नसेल तर अशा बऱ्याच रेसिपी आहेत जी भाजीपाला नसेल तरीही बनवल्या जातात. त्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्याने काय होतं, त्याला आपला सार जास्त येतो. जेव्हा आपण वाटण टाकतो, वाटण जेव्हा आपण थोडं भाजतो तेव्हा त्याच्यात थोडं मीठ टाकून घ्यावे. वाटण चांगलं भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. ज्या मिक्सरमधून आपण वाटण काढलं त्याच मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून आपण या वाटणमध्ये टाकून घेऊयात. यामध्ये खडा मसाला वाटणमध्ये टाकले असल्याने आपल्याला वरून गरम मसाला टाकण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे खडा मसाला नसेल तर तुम्ही वरून गरम मसाला टाकू शकता. त्यानंतर आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. सर्वांची खानपान ही वेगवेगळी असते, म्हणून रेसिपी देखील त्यामुळे थोडासा ट्विस्ट वेगळा असतो. म्हणून सगळ्याकडचे रेसिपी नक्कीच ट्राय करायला हव्यात. वरून मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आणि उकळी देखील छान आलेली आहे. ज्याची तुम्ही वाट बघत होतात ते आता आपण करूया. तर आपण त्याचे शेव काढून घेऊ. जे आपण कणिक भिजलेलं बेसनाचं ते आपण किसणीच्या साहाय्याने त्याचे शेव पाडून घेणार आहोत. अशी किसणी सगळ्यांकडे असते, म्हणून आपल्याला दुसरं कोणतंही पात्र यूज करायची गरज पडत नाही. शेव छान पडतात. तर थोडं घट्ट वाटत असेल तुम्ही पाणी आणि तेलचा वापर करू शकता, म्हणजे हाताला तेल पाणी लावून तुम्ही शेव पाडू शकता. ही शेवची भाजी बनवायला आपल्याला खूप काही वेळ लागत नाही, लगेच होते आणि घरात सगळ्या वस्तू अवेलेबल असल्यामुळे पटकन देखील होते. यासोबत आपण भाकरी पण खाऊ शकतो, चपात्या, भात देखील खाऊ शकतो. कांदा आणि लिंबू तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कंपल्सरीच आहे, त्याशिवाय आपलं ताट पूर्णच होत नाही. छान अशी मी चपाती सॉफ्ट केलेली आहे. याची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार, म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला इन्स्टंट बनवलेली भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. यासोबत तुम्ही पापड देखील सर्व करू शकता. यामध्ये बेडगी मिरची वापरल्या असल्याने लाल कलर जास्त आलेला आहे, नाहीतर थोडा काळपट कलर आलेला असतो. नवीन नवीन पदार्थ खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.